खरोखरच दैवबाप आपल्या सानिध्यामध्ये आहे आणि आपण त्याची भक्ती, त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केलेली आहे. म्हणून आपण प्रभूला गौरव देऊ, आपण त्याची स्तुती करूया. आणि म्हणून देवाचे प्रियजन हो, आज या सकाळच्या वेळेस दैवबापाने तुमची आणि माझी निवड ह्यासाठी केलेली आहे. देवाने प्रत्येक मानवाला ह्यासाठी निर्माण केलेलं आहे की आपण त्याची भक्ती आणि त्याची आराधना करावी. पुष्कळ वर्षापासून जेव्हापासून आम्हाला ख्रिस्ती तत्व कळालं तेव्हापासून आम्ही एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत आणि ती गोष्ट ही आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा लवकर येत आहे. आणि म्हणून प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये काय म्हटलेले ते आपण पाहूया. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय आणि 20वं वचन, शेवटचं पुस्तक. ह्या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो होय, मी लवकर येतो. आमेन. हे प्रभू येशू ये. ह्या वचनावर जर आपण विचार केला तरी शेवटची साक्ष आहे. आणि आम्हाला याचं साक्षीदार व्हायचं आहे की आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा लवकर येत आहे. आणि देवबापाने ही तुम्हाला आणि मला ही शेवटची संधी दिलेली आहे. त्यानंतर आम्ही हे देवाचं वचन जर आम्ही वाचलं, ऐकलं, तर याच्यामध्ये एक आम्हाला शेवटचं अभिवचन आहे. एक सुंदरसा संदेश एका देवाच्या सेवकाने मला पाठवला आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही जगत असताना हे प्रभूचं शेवटचं हे अभिवचन आहे. आणि ते अभिवचन हे आहे, मी लवकर येतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा लवकरच हा येत आहे आणि त्याचे आम्हाला साक्षीदार हे व्हायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी शेवटची प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना तो म्हणतो की आमेन, ये प्रभू येशू ये. आणि आज या सकाळच्या वेळेस दैवबापाने आम्हाला शेवटचं आमंत्रण दिलेलं आहे. प्रगटीकरणाचा 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये देवाचं वचन आहे. आणि हे मानव जातीला, हे तुम्हाला आणि मला हे शेवटचं आमंत्रण आहे की तो म्हणतो की पहा, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकवत आहे. आणि जो कोणी माझी वाणी ऐकून याप्रमाणे करेल त्याच्याबरोबर मी आज जाईल आणि त्याबरोबर जेवी. आज प्रत्येक जण आपण मागाचे गीत गायले की येशू हा तुम्हाला आणि मला बोलवीत आहे. आणि आज सकाळच्या वेळेस तो तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचं तो दार ठोकवत आहे. आणि हे शेवटचं आमंत्रण आहे. आणि म्हणून या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही जगत असताना ह्या दैवबापाच्या वचनाप्रमाणे आम्हाला त्याचा साक्षीदार व्हायचं आहे. त्याच्या अभिवचनावर आम्हाला विचार आणि मनन करायचं आहे. आणि या ठिकाणी शेवटची प्रार्थना सांगितलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवबापाचं वचन असं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा कशासाठी येत आहे. तर मत्ती आपलं योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि पहिले 2 वचनं जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सुंदरसं आश्वासन त्याने तुम्हाला आणि मला ते दिलेलं आहे. योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1 ते 2 हे वचनं या ठिकाणी असे आहेत की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा.
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करवायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईल, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं. आणि देवबापाच्या सानिध्यामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी, प्रत्येक देवाच्या लेकरांनी असावं अशी त्याची इच्छा आहे. तर आज ह्या सकाळच्या वेळेस देवबापाच्या सहवासात जाण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. तुम्ही उत्सुक आहात म्हणून तुम्ही देवबापाच्या सानिध्यामध्ये, देवबापाच्या मंदिरामध्ये तुम्ही आलेला आहात. पण देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू द्या, जर आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, त्याच्या अभिवचनावर आम्ही विश्वास ठेवत आहोत, आम्ही प्रार्थना करत आहोत, तर निश्चित रीतीने देवबापाचे जे काही अभिवचनं आहेत, देवबापाचे जे काही वचनं आहेत, त्या प्रत्येक वचनामध्ये होय हे निश्चित आहे. म्हणून आम्ही त्याला गौरवाने आमेन असे म्हणतो. आणि देवबापाचे वचन हे असेच आहे. मग ह्या जगात आम्ही चालत असताना आम्ही कशा रीतीने चालावं, तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणते की लोटाच्या बायकोची आठवण करा. हे लोटाची बायको कोण होते? तर उत्पत्तीचा 19वा अध्याय तुम्ही वाचा की देवबापाने कशा रीतीने, अद्भुत रीतीने त्या लोटाच्या कुटुंबाचा त्यांनी कसा बचाव केला. ज्या शहरामध्ये, ज्या नगरामध्ये ते राहत होते, आणि ते नगर आणि ते शहर हे होतं की सदोम आणि गमोरा, सदाम आणि गमोरा. ह्या नगराचा ज्यावेळेस परमेश्वराने नाश करण्याचा ठरवलं, त्यावेळेस जे नीतिमान लोक होते, आणि ते नीतिमान लोक किती होते, ते फक्त एक कुटुंब होतं, आणि ते कुटुंब म्हणजे लोट आणि त्याची बायको, त्याचे लेकरं बाळ, त्याच्या मुली, हे सर्व होते. पण त्या अग्नीच्या, गंधक आणि अग्नीच्या वर्षापासून किती लोक वाचले? तर फक्त 3च लोक वाचले, लोट आणि त्यांच्या 2 मुली. ह्या बाकीच्या लोकांनी, त्याच्या मुली, त्याचे जावई किंवा त्याचे जे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकांनी त्या लोटाची त्यांनी चेष्टा उडवली, टर उडवली की हा काय म्हणतो, की त्याला वेड्यात काढलं. जसं नोहाच्या दिवसात नोहाला सुद्धा लोकांनी वेड्यात काढलं होतं, तरी पण त्यांनी ऐकलेलं नाही. आणि शेवटी त्या लोकांचा नाश आम्ही पाहतो की जलप्रलयाने त्यावेळेस त्या लोकांचा नाश झाला, आणि फक्त जे त्याचे नोहाचे कुटुंब होते ते नोहाचे कुटुंब वाचले. आणि पुष्कळ वेळेस देवबाप सूचना देत असताना सुद्धा जर आम्ही त्याच्या वचनाकडे दुर्लक्ष करतो, तर लोटाच्या बायकोची आठवण करा. देवबापाची एवढी तिच्यावर प्रीती होती की त्या देवदूतांनी काय केले की त्याच्या हाताला धरून त्यांनी बाहेर ओढलं, तरी ती लोटाची बायको, माझे जावई, माझे लेकरं, माझे नातेवाईक, नातवंड काय असेल ते कसे, ते कुठे ते मागं वळून पाहत होते, पण त्यांना ते काही दिसले नाही. पण शेवटी काय झालं की तिचं लक्ष ह्या जगित गोष्टीकडे, म्हणजे त्यांच्या लेकरांकडं, जे काही त्याची संपत्ती असेल त्या संपत्तीकडे. कारण लोट हा खूपच श्रीमंत होता, म्हणजे अब्रामाच्या लायकीचा तो होता, म्हणजे संपत्ती बाबतीत. आणि त्या लोटाच्या बायकोला लोभ सुटला, आणि ते सारखी मागं वळून पाहत होते. आणि शेवटी ते काय झाले की ती मिठाची खांब होऊन राहिली ना, असं म्हणतात की अजूनही तसंच तो मिठाचा खांब आजपर्यंत आहे. आणि ते चिन्ह किंवा तो स्तंभ आजपर्यंत का आहे, तर लोकांनी त्याची आठवण करावी की जे देवाचे लोक तुम्हाला देवाच्या वचनातून सावध करतात, ते हाताने ओढून बाहेर काढतात, देवाच्या मंदिराला येण्यासाठी ते वारंवार ते सूचना करतात, अनेक प्रकारच्या माध्यमाच्या द्वारे
ते तुम्हाला कळवतात. आणि म्हणून ह्या नगराविषयी देवबापाची वाणी आहे. आणि त्या नगरातल्या रहिवाशांना परमेश्वर बोलवत आहे आणि तो म्हणत आहे की ह्या नगरातून तुम्ही बाहेर व्हा. पण ह्या लोकांनी ते ऐकलं नाही. आणि ज्यांनी ऐकले ते बचावते. आणि बचाव पाहिजे असेल, वाचायचा असेल, तर जे देवाचे संदेश आहेत, जे देवाचे उपदेशक आहेत, जे देवाचे पाळक लोक आहेत, की ज्यांनी खरोखर देवबापाच्या सेवेसाठी ज्यांनी समर्पण केलेलं आहे, अशा लोकांचं तुम्ही ऐका, म्हणजे तुम्ही वाचा. आणि म्हणून आज माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी शेवटचा हा इशारा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचं तो दार ठोकवत आहे. आणि आम्हाला ते दार उघडून आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये त्याला घ्यायचं आहे. मग ह्या जगात किती वादळ येऊ, शुभवर्तमानाचा 15वा अध्याय जर आपण 6वा अध्याय जर आपण वाचला, 15 ते 21 वचन जर आपण वाचले, तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही वादळ आहे ते शांत केलं. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दिसत नव्हता, त्याच्या शिष्या लोकांना, तोपर्यंत त्यांच्यामध्ये वादळ होतं. ते वादळामध्ये त्या समुद्राच्या लाटामध्ये ते गुदमरून गेले होते. ते त्यांना असं वाटलं की आपण कधी बुडतो. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे चालत येत आहे, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने शब्दाने ते वादळ शांत केले. आमच्या जीवनामध्ये असे बरेचसे वादळ आहेत. पेत्राचं उदाहरण तुम्ही पहा, की प्रभू येशू ख्रिस्त त्या पाण्यावरून चालत येत असताना पेत्र त्याला काय म्हणाल की प्रभू जर तू आहे तर मला येण्यासाठी तू सांग. आणि पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे नजर ठेवून तो पाण्यावर तो चालला. आणि ज्या वेळेस त्या अथांग समुद्राकडे त्याने पाहिलं, ज्या समुद्राच्या लाटा होत्या त्या लाटाकडे त्याने लक्ष दिलं, त्यावेळेस तो बुडायला. पण जोपर्यंत त्याचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर होतं तोपर्यंत तो बुडला नाही. आणि ज्यावेळेस तो बुडायला लागला त्यावेळेस प्रभूला म्हणतो की प्रभू मला वाचव. आणि प्रभूने त्याला वाचव. आमच्या जीवनामध्ये हीच अशी परिस्थिती आहे. म्हणून पृथ्वी गुलथापालथ झाली, पर्वत सागर तळी बुडाले, तरी आमची दृष्टी जर आम्ही त्याच्यावर ठेवली तर प्रभूमध्ये निश्चित रीतीने तो आम्हाला आशीर्वाद आहे. आणि म्हणून देवाचे लोक हो, आज देवबापाने तुम्हाला आणि मला हे वचन दिलेले आहे. आणि म्हणून संदेशाचा धिक्कार करू नका. तर आपण आपली दृष्टी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण केंद्रीभूत करूया. जगात किती समस्या असो, किती वादळ असो, आणि त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे की ज्यावेळेस आमच्यावर समस्या आल्या, आमच्यावर कठीण प्रसंग आले, आणि ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर केंद्रित केले, त्यावेळेस त्यांनी आमच्या सर्व संकटातून त्याला सोडवलं. आणि तो सोडवत आहे आणि तो सोडवी. एवढ्या मोठ्या महान संकटातून त्याने आम्हाला सोडवलं आणि तो सोडवीत आहे. आणि तो उद्यासुद्धा तो आम्हाला सोडवणार आहे. आणि म्हणून देवबाप करू आणि ह्या त्याच्या पवित्र वचनाच्याद्वारे तो आपल्या सर्वांचे तो सहाय्य करू. आपल्या अंतःकरणाची तयारी ठेवा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारा. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व समस्याचं उत्तर आहे. पण आमच्या पद्धतीने, आमच्या परीने आम्ही पुष्कळ प्रयत्न करतो, पण ते प्रयत्न व्यर्थ होतात. पवित्र शास्त्र आम्हाला असं सांगते की सर्व समस्येचं उत्तर, किती हजार तुमचे प्रश्न असू द्या, उत्तर एकच आहे. आणि ते उत्तर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य. आणि जो आमचा पर्वत, जो प्रभू येशू ख्रिस्त,
त्याच्याकडे जर आम्ही दृष्टी लावली तर निश्चित रीतीने तो आम्हाला तो सहाय्य करेल. आणि म्हणून देवा पूर्वान या त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे तो आपल्या सर्वांचं तो सहाय्य करो. आणि देवबापाच्या वचनातून देवबापाने आपल्याला हे वचनं दिले, म्हणून पुन्हा मला तुम्हाला सांगू द्या की ह्या वचनाचा तुम्ही धिक्कार करू नका, त्याच्यावर विचार आणि मनन करा. देवबाप आपल्या सर्वांचं तो सहाय्य करो. प्रभूला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. प्रार्थनेत राहा, देवबापाच्या वचनावर तुम्ही लक्ष द्या. देवबापूर आपल्या सर्वांचं सहाय्य करो. हा देवबापाला गौरव असो, त्याची स्तुती असो.